प्रायव्हेट लिमिटेड पुणे या गव्हर्नमेंट ॲफिलिएटेड कंपनीकडून मी आज या कंडारी शिवारामध्ये आहे. माझ्यासमोर जे शेतकरी दिसतात त्या शेतकऱ्यांनी काही दिवसापूर्वी या संपूर्ण कपाशीच्या क्षेत्रावरती आपलं रॅपअप बायो 99 याची फवारणी आणि याची ड्रिंचिंग केलेली आहे. पूर्वी याच्यावर काय प्रादुर्भाव होता आणि काय नाही, आणि आता त्यांनी आपली औषधी मारून ते समाधानी आहेत का नाही आहेत, हे जाणून घेण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे कंडारी शिवारात. तर मी त्यांच्याकडेच वळतोय. भाऊ नमस्कार. 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 काय नाव तुमचं? जोरानं बोला. प्रमोद अनिल भाकरे. प्रमोद अनिल भाकरे, राहणार कंडारी. राहणार कंडारी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. ओके ओके ओके. आणि तुमचं? माझं नाव अमोल सोपान भाकरे, कंडारी. कंडारी. तुम्ही पण कंडारीचे आहे? कंडारी. ओके. तर भाकरे साहेब, मला एक सांगा की काही दिवसापूर्वी या कपाशीवर काय प्रादुर्भाव आढळला तुम्हाला? विचार सर, हे लालसर पडेल होती बंदी. हे पूर्ण लालसर पडलेली होती, पूर्ण भरेल होती. कोकळा म्हणजे लालसर पूर्ण लालसर होती आणि कोकड्यानं पूर्णपणे भरलेली होती. बर. हां. हे एकदम कवळी पडली आणि हिनं शेंडा पण फोडला. अच्छा, कवडी पडली आणि शेंडा पण फोडला. बरं बरं. तुम्हाला जी औषधी मिळाली होती, जेव्हा ही औषधी घेऊन तुमच्यापर्यंत आले होते तेव्हा तुम्हाला घेण्याचं असं पूर्ण हिंमत झाली होती का सुरुवातीला? आम्ही बऱ्याच वेळा औषधी घेतली, हां, पण आम्हाला काही रिझल्ट भेटले नाही. हां, त्यामुळे आम्ही काही हे औषधी घेत नव्हतो. म्हणजे तुम्ही ऑर्डर जी आहे ते 3-4 बॉटलची केली होती, परंतु घेताना फक्त 2 बॉटलीच आपण घेतल्या आणि तेही काहीतरी रडत कसत घेतल्या की बा येते का नाही येत, जाऊ द्या काही खरं नाही, जसे पूर्वीसारखे घेतले तसंच आता बी होईल असंच वाटलं होतं ना? बरं. मग तुम्ही आपली रॅपअप आणि बायो 99 जे आहे ते वापरल्यानंतर काय वाटते सर आता या पिकावरती? यार पूर्णपणे रिझल्ट आहे सर. हां. कोणी हे एकदा वापरून पहा. बरं बरं बरं. आणि तसंही रासायनानं जमिनी जी आहे त्या खराब होत आहेत तुमच्या, आणि रासायनापासून जर तुम्हाला जमीन वाचवायची आहे तर तुम्हाला काही करून जमिनीमध्ये जीवाणूचा बेस जो आहे तो निर्माण करणं गरजेचं आहे. मग ते जीवाणू बुरशीनाशक असले तरी चालतात, ते जीवाणू तुम्हाला पूर्ण NSB, PSB, KSB मध्ये असले तरी चालतात. हां हां. कारण तुमचं पिकामागे पीक जे आहे उन्हाळा म्हणजे त्या ऊन पण लागत नाही, त्याच्या अगोदरच ते बुरशी लागून तुम्ही दुसरं पीक घेता, त्याच्यामुळेच हे सर्व काही प्रादुर्भाव आहे. मग आता समजा तुम्ही समाधानी आहेत का सर आपल्या ह्या औषधांवर? पूर्ण आहे सर. आम्ही पूर्ण समाधानी आहेत. त्याच्यासाठी डबल बोलावलं तुम्हाला. त्यासाठी तुम्ही डबल औषधीचे जे आहे ते पूर्णपणे अजून बुक केलेली आहे, कारण आता काही क्षेत्र जे सुटलेले त्याच्यावर सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता? शेतकऱ्यांनी हे वापरायला पाहिजे का नाही? शेतकऱ्यांनी एकदा वापरून पाहावे आणि मग तुमचा अनुभव काय म्हणते? किंवा वापरल्यानंतर त्याला रिझल्ट आहे का नाही आहे? आम्ही पूर्णपणे समाधानी आहे सर या औषधी. समाधानी आहे. जर तुम्हाला कोणी फोन करून विचारलं तर तुमचा फोन नंबर सांगू शकता का सर? कारण हे आपलं पारदर्शक आहे, पूर्ण ॲफिलिएटेड असल्यामुळे पारदर्शक आहे. हा व्हिडिओ तुमचा यूट्यूबवर जाईल, तिथून गावगावून तुम्हाला फोन करतील की भाऊ कसे वापरलं, काय वापरलं. जे सत्य आहे ते सत्य आहे, त्याच्यामध्ये काही लपवण्यासारखं नाही. तर तुमचा मोबाईल नंबर कळेल का सर? मोबाईल नंबर सर 9834057179. ओके ओके ओके. तर सर्वांनी वापरावं असं तुम्हाला वाटतं ना सर? एकदम सर वापरायलाच पाहिजे. ओके ओके. कपाशी सुद्धा छान बसली सर तुमची, एकदम सारखी वाढ, सारखं सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहतोय, जेणेकरून प्रत्येक झाडसुद्धा आपलं जे आहे ते त्या पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि निश्चितच आपण दुसरा अजून NPK वगैरे किंवा स्टीमरीज बायो 99 शेतचा जर फवारा दिला तर आपण हा जो लाग आपल्याला लागलेला दिसतो, हे ज्या फुलपात्या आपल्याला लागलेल्या दिसते, या फुलपात्यांचं गळ तर थांबणारच आहे, पण सोबत या पात्यांचं जे आहे ते फळामध्ये रूपांतर खूप छानपैकी होईल. आणि खूप छान म्हणजे आतापर्यंत न काढलेले कापूस समजा जे आहे ते तुम्ही काढलेलं समजावं, ते ती 40% वाढासुद्धा तुमची या ठिकाणी होणार आहे सर. चला सर, समाधानी आहेत त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.